ठाकरे यांनी, त्यावेळेला तर बाळासाहेब नव्हते, उद्धव ठाकरे इतके वाईट होते, मग 2014ला त्यांनी मंत्रिपद का स्वीकारलं? 2014 ते 19 मंत्रिपद ओरपलं. 2019ला मुलाला आमदारकी घेतली. म्हणजे शिवसेनेकडनं जोपर्यंत सगळं मिळत होतं, उद्धव ठाकरेंकडनं सगळं मिळत होतं, तोपर्यंत उद्धव ठाकरे चांगले होते. उद्धव साहेबांनी जर काय वाईट केलं असतं आणि तुम्ही जे स्वतःला मराठा स्वाभिमानी समजता, तुम्ही त्याच वेळेला खरं पक्ष सोडायला पाहिजे होता आणि सांगायला पाहिजे होतं की मी अशा माणसाबरोबर काम करणार नाही. 2012ला रामदास कदम कुठल्या बाकड्यावर झोपले होते, हा बाकडा मी शोधतोय. मातोश्रीवरती असे कुठल्या बाकड्यावरती कोणाला झोपायला देत नाही. बाळासाहेब ज्या खोलीत होते शेवटचे दिवस, त्यावेळेला 24 तास तिथे डॉक्टरांचं पथक होतं. एक डॉक्टर नव्हता, डॉक्टरांचं पथक होतं. प्रत्येक मिनिटाला मॉनिटर केलं जात होतं. तिथे असंख्य लोक भेटायला येत होती आणि सगळ्यांना माहित होतं की बाळासाहेब जिवंत आहेत. बाळासाहेबांची प्रकृती खूप खालावलेली होती, परंतु त्याचं आता राजकारण करायचं आणि सगळ्या गोष्टींना जे महाराष्ट्रामध्ये आता जे प्रश्न उभे राहिलेले आहेत याच्यापासून आमचं लक्ष बाजूला न्यायचं, हा याच्यामधला कुटील डाव आहे. आणि रामदास कदम आज जे सांगतायत की नार्कोटेक्स करा, माझी नार्कोटेक्स करा, आमचं म्हणणं असं आहे की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे. या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे. जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे. पण त्याचबरोबर ही नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. या नार्कोटेक्स बरोबर अजून एक नार्कोटेक्स होणं गरजेचं आहे. सन 2093 मध्ये रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. 1993ला रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं. ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्समध्ये आलं पाहिजे. कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये, त्या बंगल्यावरनं काय राजकारण झालं, काय गोंधळ झाला, हे सगळं आलं पाहिजे. आणि जर नार्कोटेक्सला शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम गृहराज्यमंत्री आहे. गृह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत. आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत 1993ला याची देखील चौकशी झाली पाहिजे. या चौकशीची मागणी मी करतोय. कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे. माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे, गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे, की 1993ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं, त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाची तर झालीच पाहिजे. मी स्वतः या सगळ्या घटनांचा साक्षीदार आहे. पुन्हा बाळासाहेबांच्या मृत्यूपत्राचा देखील मी ट्रस्टी आहे. बाळासाहेबांचं मृत्यूपत्र एक्झिक्यूट करून घेण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्याच्यामुळे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र मला माहिती आहे. हे जे काही आरोप करतायत की मृत्यूपत्र कसं बनवलं गेलं, मला विचारा ना. मी साक्षीदार आहे. मृत्यूपत्र मी बनवलेलं आहे, त्याच्यामुळे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात काय आहे मला माहिती आहे. मृत्यूपत्रात ठसे लागतात का मला माहिती आहे. मृत्यूपत्रात आणखीन काय लागतं. आणि मेलेल्या माणसाचे ठसे घेतले जरी तरी त्याचा काही उपयोग होत नाही. त्यांचं ज्ञान कच्चं आहे. हे फक्त लोकांच्या मनात उद्धव साहेबांच्या बद्दल एक विष घालवायचं, उद्धव साहेबांच्या बद्दल मनामध्ये घृणा तयार करायची, उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं जे काही लोकांमध्ये असलेलं प्रेम हे कमी करायचं. मुंबई महानगरपालिका त्यांना माहिती आहे ते जिंकू शकत नाही. आणि मग असा कोणाला तरी पुढे करायचं, रामदास कदमला पुढे करायचं, रामदास कदमने असं बोलायचं आणि मूळ विषयापासून लक्ष दुर्लक्षित करायचं.
शिशुपालाचे 100 अपराध आता झालेले आहेत. या अधिवेशनामध्ये हे जे काही सगळे पुरावे आमच्याकडे आलेले आहेत, मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी त्यांना वाचवलेलं आहे. आमचा मुख्यमंत्र्यांवरच आरोप आहे की असे शिशुपाल तुम्ही का वाचवताय, अशी तुमची काय मजबुरी आहे की ज्याच्यासाठी तुम्ही ह्या लोकांना वाचवताय. एवढे अपराध, डान्स बार चालवतायत, वाळू चोरतायत, दादागिरी करतायत, जमिनी लाटतायत. माझ्याकडे सगळी प्रकरणं आली आहेत मागच्या अधिवेशनापासून. तिथे लोक समोरून येऊन माहिती देत आहेत की यांनी कोणाकोणाच्या जमिनी ढापल्या आहेत, यांनी कोणाकोणाच्या जमिनी खाल्ल्या आहेत, कोणाकोणाला दादागिरी करून बेघर केलेलं आहे, त्यांच्या पुतण्याने आत्महत्या केली आहे. ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. त्याचं देखील कारण बाहेर आलं पाहिजे. घरातली लोक आत्महत्या करतायत, कशासाठी करतायत, काय त्याचं कारण आहे, त्याच्या मुळाशी जा, त्याची चौकशी करा की हे काय घडलंय, की हे सगळे दारू पिऊन तिकडे जो काय धुमाकूळ चालू आहे खेडमध्ये, याची सगळी वाच्यता येणाऱ्या अधिवेशनात होईल. काय काय अजून प्रकार, मागच्या अधिवेशनात तर फक्त 2च प्रकरणं आली बाहेर. या अधिवेशनात पुराव्यासकट पुन्हा सगळी मी प्रकरणं देणार आहे. आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की तुम्ही किती वेळा ह्यांना वाचवणार. असे हे सगळे तुमची बदनामी करतायत सरकारची. तुमचं सरकार यांच्यामुळे डागाळलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे. आणि हे जे असे नासके आंबे आहेत मंत्रिमंडळातले, ते काढले पाहिजे. आज गृहराज्यमंत्र्यांची ताकद तुम्ही दाखवताना, डान्स बारवरती जाऊन रेड करताना, स्वतःच्या घरात काय चाललंय त्याची चौकशी करा. 93 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, याची चौकशी कर. आणि माझं आव्हान आहे, नार्को टेस्ट ही झालीच पाहिजे. या नार्को टेस्टमध्ये बाळासाहेबांचे ठसे कोणी घेतले, का घेतले, कशासाठी घेतले, याची देखील चौकशी झाली पाहिजे. पण त्याचबरोबर 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला, स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला, जाळलं. आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत घटनेचे. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो. खूप साक्षीदार आहेत आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि म्हणून आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा. कारण कसं आहे की शक्यतो कोणाच्या घरात जाणं हे आमच्या संस्कृतीला पटत नाही. परंतु बाळासाहेबांसारख्या दैवताच्या मृत्यूबद्दल तुम्ही शंका व्यक्त करताय. आज डॉक्टरांची पॅनल्स तिथे होती, सगळे मुंबईतले तज्ज्ञ डॉक्टर तिकडे हजर होते. मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या समोर या सगळ्या चाचण्या होतात. आणि मृत्यू जाहीर करण्याचा अधिकार हा डॉक्टरांचा असतो. डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत मृत्यू जाहीर होत नाही. आणि म्हणून ज्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यानंतर ताबडतोब डॉक्टरांचं पॅनल आणि शिवसेनेचे नेते बाहेर गेले आणि त्यांनी सांगितलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे. हे खोटं सांगतायत. आणि म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करतोय. या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आलेच पाहिजेत. या डॉक्टरांची, कोणत्या डॉक्टरांनी, त्याची काय व्हॅलिडिटी आहे त्या डॉक्टरची, त्याला कुठला अधिकार आहे, खरोखर तो डॉक्टर आहे की नाही, या सगळ्या गोष्टींची तपासणी होईल. मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे. कायदेशीर उत्तरं त्यांच्याकडनं मागवणार आहे. त्याच्यामध्ये 100% त्यांना माफी मागावीच लागेल. माफी मागितली नाही तर कोर्टाच्या कारवाईला त्यांना सामोरं जावं लागेल. पण माझी आज मागणी आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे, किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच. पण या नार्को टेस्टमध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे. त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत, त्या शंका दूर झाल्या पाहिजे. या संदर्भात ते म्हणतात की मला जाहीर करावं लागलं की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे, त्यांचा दावा आहे. ते कोण आहे? ते नेते होते. ज्यावेळेला सगळे नेते